विकास आघाडीची जागा वाटपाची तर आता इंडिया आघाडी 26-28 पक्ष एकत्र आलेले आहेत. निवडणुकीचं गणित साधं आहे. 2014ला भारतीय जनता पक्षाला कमळाच्या चिन्हावर 31% मतं पडली. ती 2019मध्ये बालाकोटचं प्रकरण झाल्यामुळे ती 37%वर गेली. ती फूग जी होती ती बालाकोटमुळे होती. आमचं आकलन असं आहे की भाजपला 33, 34, 35च्या प्रमाणात मतं असतील. ती पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न म्हणून ती कमी झालेली आहे. त्यात राम मंदिराचा काही परिणाम झाला तर थोडीशी वाढतील. पण मला स्वतःला ज्यांनी मागच्या वेळेला भाजपला मतं दिली होती तीच माणसं आज खूप उत्साहित आहेत. आणि त्यामुळं ज्यांनी भाजपला विरोध केला ती मतं देतील का भाजपला याबद्दल मला शंका आहे. हे वातावरण आता राम मंदिराचा एवढा प्रश्न केला आहे. आमच्या पक्षाने स्पष्ट निर्णय घेतला होता की हा एक जमिनीचा वाद आहे. 2 संघटनांच्या कोर्टात खटला अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. राजीव गांधींनी तिथं मंदिराची कुलपं उघडली होती आणि आमचा निर्णय होता की जो काही न्यायालयीन लढाईमधून जो निर्णय होईल, ज्या संघटनेला ती जमीन मिळेल त्यावर आम्ही काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. त्यामुळं काँग्रेस पक्षानं ह्या निर्णयाचं स्वागत केलं म्हणण्यापेक्षा निर्णय मान्य केलेला आहे. आणि आता ही खाजगी जमीन, खाजगी संस्थेकडे, खाजगी ट्रस्टकडे जमीन आहे. त्या खाजगी ट्रस्टनं खूप चांगलं काम करून पैसे गोळा करून एक चांगलं मंदिर उभारत आहेत. तर त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. त्यामध्ये आता हे भाजपचं नाही आहे. त्यांनी जरी म्हणजे प्रयत्न असा करायचा प्रयत्न केला की ट्रस्ट आहे हे आहे, पण ते सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यावर सहभागी आहेत. तर आम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडणार नाही. ठीक आहे, मंदिर तुम्ही एक खाजगी ट्रस्टच्या मार्फत एक खाजगी पैसे गोळा करून मंदिर उभं करताय, चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये काही वादाचं कारण नाही. तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुकीला तोंड फुटेल त्यावेळेला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आत्महत्या, प्रशासन, भ्रष्टाचार ह्या विषयावरच शेवटी मतदान होणार आहे. आणि त्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही इंडिया आघाडीचा जो प्रयत्न आहे तो एकास एक उमेदवार देऊन आमच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 31 आणि 37% मतं भाजपला पडली असली त्याचं म्हणजे समजा 33, 34, 35 म्हटलं त्याचा जर 35% लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतं टाकली होती. पण आज लोकसभेमध्ये 38 वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आले. इतकी विभागली गेली मतं. ते विभाजन टाळायचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. आणि 542 पैकी आम्ही 400, 450 ठिकाणी जरी एकाच एक उमेदवार उभे केले तरी मला वाटतं इतिहास घडेल. आणि नुसतं अंकगणित आहे. प्रश्न लोकांचे आहेत, बेकारी, बेरोजगारी वगैरे आहे, तिकडं राम मंदिर आहे, आणखी काय काय आहे सगळे. पण हे जे निवडणुकीचं प्युअर अंकगणित असतं त्या अंकगणितामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे. किती यश येईल ते काही थोड्या दिवसात कळेल. आणि नरेंद्र मोदींचा एकमेव प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील. मागच्या वेळेला आपण पाहिलं की वंचितच्यामुळं 8 ठिकाणी आमच्या आघाडीचे उमेदवार पडले आणि 9 ठिकाणी भाजपचे खासदार जास्त निवडून आले. सुशीलकुमार शिंदे असतील, अशोक चव्हाण असतील. त्यामुळे भाजपला ते पाहिजे. आता त्यामुळं ज्या ज्या 5-6 संघटना आहेत, स्वाभिमानी असेल, स्वराज्य संघटना असेल, आप असेल, MIM असेल, BRS त्यांची आंध्राची असेल, आता ते पराभव झाल्यामुळे थोडं शांत झालं. पण नरेंद्र मोदींचा सर्व ताकदीनिशी, सर्व रसदनिशी प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठिकाणी विरोधी उमेदवार उभे राहावेत. त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नरेंद्र मोदींना खूप शिव्या द्या, खूप विरोध करा, त्यांच्या विरुद्ध फलक लावा की वाईट माणूस आहे, याला हरवलं पाहिजे. पण उद्देश काय की जास्तीत जास्त माणसं उभं करा म्हणजे मताची विभागणी होईल. आता हे सुज्ञ जनतेने कळलं पाहिजे की ज्या माणसाला भाजपचा पराभव करण्याची शक्यता आहे त्याच्यामागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि जर कोणी असे काही वैयक्तिक स्वार्थाकरता म्हणून काही कारणाकरता जर अशा प्रकारच्या भाजपच्या रणनीतीला बळी पडले आणि अनेक माणसं उभी केली तर मतदारांनी ओळखलं पाहिजे की कशाकरता चाललेलं आहे, काय चाललेलं आहे. हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे. म्हणून ही लढाई 2 पातळीवर आहे. हे मुद्दे जे आहेत भाजपच्या वतीनं राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जाईल, पण त्यामध्ये आमचं कोणाचंच काही वाद नाही. काही केलं आहे आपण स्वागत करतो. परंतु
महागाई, बेरोजगारी, त्यांनी दिलेली आश्वासनं 15 लाख 2 कोटी नोकऱ्या हे काही झालेलं नाही आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी अच्छे दिन म्हणजे एक आर्थिक विषय मांडला. 2019ला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विषय मांडला. आता त्यांच्याकडे विषय नाही आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते लढाई लढणार. तर आमचं कुठं वाद येतात, त्यामुळे कुठं मुद्दा असला, वाद असला, आमचा कुठं विरोध असला तर प्रश्न आहे. तर त्यामुळे मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक. माझं प्रामाणिक मत असं आहे की यावेळेला जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आले तर देशामध्ये आपल्याला जी 75 वर्षीय लोकशाही अभिप्रेत आहे त्यामध्ये खूप दोष आहेत, चुका आहेत, पण ती लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. आणि हा देश हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमुळं पारतंत्र्यात गेला होता, हजारो वर्षाच्या. तोच देश, तीच जमीन, तीच माणसं आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला सगळ्यांना समतेचे अधिकार दिले आणि सगळ्यांनी ताकदीनं एक देश म्हणून उभं राहिल्यावर महाशक्ती निघालेलो. ही ताकद आहे त्या समतेमध्ये, बंधुत्वामध्ये, स्वातंत्र्याच्या विचारामध्ये जी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. ती घटनाच संपवून टाकायचा विचार चाललेला आहे आणि कुठेतरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुसून टाकून मनुस्मृतीकडे चालू आहे अशी आम्हाला भीती आहे. ही मला वाटतं निवडणूक मुळात या मुद्द्यावर होणार. एक राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून एकास एक जाण्याचा प्रयत्न करणं, ते इंडिया आघाडीमध्ये बैठक होईल. पण रस्त्यावरची जेव्हा लढाई होईल आमची एवढं सांगणार आहे की तुम्ही संविधान वाचवायचं आहे का नाही आणि आपल्याला लोकशाही टिकवायची का नाही. त्यामध्ये दोष असतील आपण दुरुस्त करू. लोकशाहीमध्ये आता बघा, राज्यघटनेमध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे. मी अनेक वेळेला बोललो की हा इतका कुचकामी कायदा आहे की कचऱ्याच्या टोपलीत फेकला पाहिजे आणि एक सोपा कायदा आणला पाहिजे. संविधान संपलं आणि काही वेगळाच विचार पुढे आला तर मग आपण पुन्हा एका नव्या पारतंत्र्यामध्ये जाऊ अशी ही निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. की बाकी बऱ्याच दिवसानंतर मी सांगलेलो, तुम्हाला काही विचारत असेल तर मी सांगतो. राजकीय भूकंप शिवसेनेत झाला, राष्ट्रवादीत झाला, तर काँग्रेसचा नंबर नाही. बघा, 10 तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा नाही. म्हणजे तो काय झालं तरी तो व्हायचा. आधी तो होऊ द्या, त्यानंतर दुसरं काय होतं ते बघू. गिरीश महाजन असं म्हणले की राजकीय भूकंप आणखीन होणार आहे. त्याला पार्श्वभूमी असं की काँग्रेसचे 10 आमदार त्यांच्या गळाला लागलेत आणि काँग्रेस फुटणार असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं. मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून काही थांबलेले नाहीत. म्हणजे अजून शिवसेना शिल्लक आहे, राष्ट्रवादी शिल्लक आहे, ते चाललेले आहेत, ते करत राहणार. कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे. जे प्रशासन चाललेलं आहे, प्रशासनामध्ये जे काही चाललं आहे त्याबद्दल लोकांची नाराजी आहे. त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे. त्यांनी जर त्यातून अंग काढलं आणि काही निर्णय दिला नाही, ज्याची शक्यता आहे, कोण म्हणतं आजारी पडतील, कोण तर राजीनामा देतील, कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढवून मारतील, काही पण करतील, पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे. आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते सांगतायत, हे करतायत. मला आता ईडीचा वापर ते करतायत. ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांच्यावर दहशत, धमक्या, ब्लॅकमेल चाललेलं आहे. आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही. कारण ते निवडणुकीचे वातावरण जे झाले लोकांना माहिती आहे. रस्त्यात गेले की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे. आता आणखी कोणी त्या दिशेने जाईल असं मला वाटत नाही. स्टेटमेंट केलं होतं की मराठा समाजाचे जे आंदोलक येणार आहेत की त्यांनी जर का मस्तीची भाषा वापरली तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर. अशी भाषा वापरू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. ही मुलं आज रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत म्हणून एक आशेनं बघतात की कदाचित सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं तर आपल्या पोटापाण्याचं काय होईल. त्यांना अशा प्रकारची भाषा, धमकीची, अरेरावीची भाषा वापरणं योग्य नाही आहे. मला वाटतं की त्यांनी मराठा मोर्चामध्ये 58 मोर्चे पाहिलेले आहेत आणि हा जर समाज हिंसक झाला तर काय होऊ शकतं हेही पाहिलेलं आहे. खरं म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये ते हिंसा करायचं कारण नव्हतं. ते शांततेने बिचारा उपोषण करत होता. तर तो कोणीतरी आदेश दिला की ते लाठीमार करा आणि प्रकरण भडकवा. त्यातून हे हिंसक प्रकरण सुरू झाले. मग ओबीसी आणि मराठा समाजाला भांडायला लावायचं कोण लावतंय. आज मंत्रिमंडळाचा एक सहकारी बोलतोय, त्याचा अर्थ मंत्रिमंडळाची त्याला मान्यता आहे का. मी विधानसभेमध्ये असे बोललो किंवा भुजबळांना त्याची मतं मांडायचा पूर्ण अधिकार आहे. पण तुम्ही सरकारच्या विरोधात मतं मांडणार असाल तर तुम्ही आधी सरकारमध्ये राहून
कॅबिनेटमध्ये तो विषय लढीस काढला पाहिजे आणि त्या राजीनामा दिला पाहिजे. मग तुम्ही बोला ना. पण हे मुद्दाम भांडणं लावायचं काम चाललं आहे असा आमचा आरोप. काँग्रेसनं नेतृत्व शिफ्ट केलं नाही तरुणांच्याकडे म्हणून एक मोठा सेटबॅक बसला असं एक विश्लेषण केलं जाते. महाराष्ट्रामध्ये ती प्रक्रिया आता केली जाईल का, त्याच्याकडे कसं होतं? नाही, मला वाटत नाही, असं नाही आहे. 2-3 कारणं झाली. आता ती जाहीर चर्चा मी करणं काही उचित ठरणार नाही. अंतर्गत आमची चर्चा चालू आहे. तिथं राजस्थानमध्ये आमचे 2 नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे एक सत्तेकरता संघर्ष चालू होता. तो सोडवायला आम्ही कमी पडलो. तो 5 वर्ष चालला होता. तो आधीपासून करून सत्तेची वाटणी करून काहीतरी सोडवायला पाहिजे होतं, त्यामुळं ते घडलं. आणि दुसऱ्या ठिकाणी मला वाटतं चुका झाल्यात, त्यात काही शंकाच नाही. काही थोडंसं आपण निवडून आलोयच अशा आविर्भावात 2 राज्याचे नेते होते आणि पराभव धक्कादायक होता, त्यात काही शंका नाही. आता का चुका झाल्या, कुठं चुकलं, त्यात बदल काय करायला पाहिजे याचं विश्लेषण असं सहजरीतीने काही काढता येणार नाही. त्याला या टप्प्यावरती महाराष्ट्रात काही हालचाली अजून नाही, असं नाही आहे. काही गोष्टी आहेत का? प्रत्येक आता महाराष्ट्राची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. प्रत्येक राज्यात आपण नाही म्हणजे 8 महिन्यात आलीच ना शेवटी. नाही, 8 महिने ती पुढची आहे ना, ती मला तर वाटतं होईल का नाही मला माहीत नाही. हे काय होते बघितलं. आधी लोकसभेचं बघूया आपण. लोकसभेमध्ये ह्या सगळ्या राज्यातही पुन्हा निवडणूक होणार आहे. आता तिथं काही ठिकाणी नेतृत्व बदल केलेला आहे. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये. फक्त नेतृत्व बदल केला आणि तरुणाकडे दिलं म्हणजे आपोआप सत्ता येते इतकं सोपं नाही आहे. कॉम्प्लिकेटेड केलं. ते काही चुका झाल्या त्याचं विश्लेषण करावं लागेल. देवंत रेड्डीचा प्रयोग तुम्ही केला. सचिन पायलटने सुद्धा राजस्थानमध्ये असंच यंग नेतृत्व म्हणून त्यानं खूप बांधणी केली. तर असं एखादं युवा नेतृत्व घेऊन ती बांधणी करायचा असा विचार. नाही, असं यंग म्हणून नाही, नुसतं यंग म्हणून नाही. तो चांगला नेता होता ना. नेता असतो. पण वय काय असतं हे महत्त्वाचं नाही आहे. काही वयोवृद्ध नेतेसुद्धा चांगलं काम करतात. राजेश पायलटनी फार चांगलं काम केलं, त्याच्याबद्दल शंका नाही. त्यामुळे तो वाद आम्हाला मिटवायला यश आलं नाही. आता फक्त नेतृत्व बदल करायचं का? पंजाबमध्ये आम्ही नेतृत्व बदल केला, सिनियर माणसाला काढून दुसरा आणलं, काय फायदा मिळेल? असं होत नाही. आपोआप हा काय फॉर्म्युला नाही आहे. चांगला नेता पाहिजे. या टप्प्यावर G23 ची भूमिका पूर्वी जशी होती तशीच आहे का? तुमचं काय? नाही, तो विषय संपलेला आमचा, कधीच संपलेला आहे. आमची त्यावेळची भूमिका सिंपल होती की राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होते. ते राजीनामा दिला, त्यानंतर पक्ष अध्यक्षपदावर कोणी नव्हतं. तर आमची विनंती अशी होती की राहुल गांधींनी पुन्हा जबाबदारी स्वीकारावी. ते जर स्वीकारायला तयार नसतीलच तर निवडणुकीनं अध्यक्ष निवडावं. सोनिया गांधींनी ते मान्य केलं. विषय संपला. बाबा, आणि इंदिरा गांधींना पराभूत करायचं होतं त्यावेळी सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी आपला स्वतःचा पक्ष बाजूला ठेवला, पक्ष विलीन केला आणि एक पक्ष स्थापन केला. इतका मोठा त्याग करून ते एका हुकुमशाहीच्या विरोधात लढाई लढली त्यावेळेला. तुम्ही एक जागा सोडत नाही, मग तुमची आघाडी कशी होणार आणि कसं तुम्ही लढणार? असं नाही. बघा, लढाई तर ती त्यावेळेलाही खूप लढाई झाली होती, भांडणं होती. नेता कुणाला करायचं बदली वाद झाले होते. आणि काही नेते तिथे कमी नव्हते. मुरारजीपासून, चरणसिंगपासून, चंद्रशेखरपासून खूप नेते होते. पण जयप्रकाश नारायणसारख्या व्यक्तीने सांगितले की आपल्याला पहिल्यांदा इंदिरा गांधींना पराभूत करायचं आहे. कोण नेता होणार, कोण पंतप्रधान होणार ते पण नंतर बघून त्याला यश आलं त्या स्ट्रॅटेजीला. आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारची स्ट्रॅटेजी पुन्हा रिपीट केली तर त्यात काही हरकत नाही आहे. आणि त्यामुळं जागेचा संघर्ष होईल, त्यात काही दुमत नाही आहे. पण आता 543 नंतर आम्ही बोलतच नाही, आम्ही 400पर्यंत बोलतो. काही ठिकाणी होणार नाही असं दिसतंय. आता केरळमध्ये करायची गरज नाही, तिथं आमच्या आपसातली लढाई आहे. दक्षिण भारतात काही गरज नाही त्याची. नाही, म्हणजे त्या ठिकाणी तिथं दक्षिण भारत ते तुकडा त्यांचा साफ झालेला आहे. आता प्रश्न असा आहे की इतर राज्यामध्ये जर आम्ही एकाच एक लढलो तर त्याचा फायदा होईल, एवढंच आहे. आता किती ठिकाणी आम्हाला यश येते, काय होते. पण एक भूमिका मला वाटतं आमच्या लोकांनी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली की कुणीचं फेस किंवा पंतप्रधान पदाचा उमेदवार द्यायची काय गरज नाही. कुणीतरी खडगेंचं नाव केलं होतं पुढे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर त्यामुळे एक समन्वय ठीक आहे. जागा वाटप हा राज्यात होईल, त्याच्या बैठका चालू झालेल्या आहेत. थोडासा वाद होईल काही ठिकाणी इंडिया आघाडीचा निर्णय कोणी मान्य नाही केला तो एखादा अपक्ष उभा राहील. पण आज लोकांची मानसिकता अशी की एकाच एक लढाई होऊन 2 विचाराची लढाई झाली पाहिजे. ईव्हीएम बाबत काही